जोपर्यंत आपल्याकडे क्षेत्र नाही तोपर्यंत त्या क्षेत्राचा आनंद नाही. पण कुठेतरी बिघा 2 बिघा लेवाय गी उठ नक्वट जास माणूस नाही का. एखाद्याने गाय घ्यावी दुभती, कधी गाय पाहिली नाही आणि दुभती गाय घ्यावी, काय करत दिनभर निदान 15 दिन तरी घडीघडी चारा टाकी, घडीघडी हात फिराई, संध्याकाळी वहिनी की सगळंच मग पहिले दूध धुई नाही का. आपलंस झाल्यावर प्रेम तयार होत का आपलंस न झाल्यावर प्रेम तयार होत. हा आपल्याकडे म्हण आहे नवल्यांनी ने घाय आणि दाई दाई कवय वैते. जोपर्यंत आपलं नाही तोपर्यंत प्रेम नाही. तस भगवान परमात्म्याच्या ज्या खानाखुणा आहेत त्या खानाखुणा आपल्याशा होत नाही तोपर्यंत प्रेम तयार होणार नाही. मग राम नामी उपजे आवडी, परत परत आवड तयार होईल. संसारामध्ये आवड राहते. एखाद्याने घरात फ्रीज आणलं फक्त 15 दिन आवड, एक दिन बटन बंद राहिले घरमा पाणीच पाणी 2 जण पडी घ्या, आवड राहिली का गेली. सामान्य गोष्टीत आवड संपणारी आहे पण भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आवड वाढती आहे. पायो जी मैंने नाम रतन धन पायो, खर्चे न कुटे चोर न लुटे, दिन दिन बढत सवायो. एकाचा 1.25 रुपया होत असेल तो बिझनेस केलेला चांगला का एकाचा 12 होतो तो बिझनेस केलेला चांगला. 1 ना 1.25 होईना तो बिझनेस करा. मग साधू महात्मे म्हणतात त्या राम नामाची प्रत्येक क्षणाला आवड तयार होते. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. पण हे कोणाला कळेल? संतांच्या दृष्टीने पाहिलं तर संत करतील, संतांच्या दृष्टीने ते ज्ञान आपलंस केलं तर त्या नामाची आवड तयार होईल आणि त्या आवडीने मात्र प्रेम सुख वाढत राहील, घटत राहणार नाही. धंदाच होत नाही. दुकानवर जातस का घर राहतस? जाऊ देवा किती गोष्ट 15 दिन आहे धंदाच नाही. आज दिन बंद करीत दबड केव्हा लाभ झाला नाही तेव्हा. पण इथे साधू संत म्हणतात की इथे रोकडा लाभ आहे, इथे उधार लाभ नाही. जर का उधार लाभ राहिला असता तर संतांचं तुम्ही आपण ऐकलं नसतं, इथे गडून मडून बसलो नसतो. संतांचा एकच उद्दिम आहे, एकच उद्योग आहे. ते म्हणतात आम्ही ज्या वस्तूने तरलो, ज्या नामाने तरलो त्या नामाचा सगळ्या जगाला आश्रय झाला पाहिजे. ज्याप्रमाणे बाळाला, तरुणांना, वृद्धांना, स्त्रियांना, पुरुषांना नदी पार करण्यासाठी जशी नाव आहे तशी ही नाम नौका समस्त प्राण्यांना तरण्यासाठी आहे. आणि त्या नाम नौकेवर जो जो बसतो तो तरुण जातो. भवतरावया उत्तम हे नाम, भवतरावया उत्तम हे नाम, भवतरावया उत्तम हे नाम, भवतरावया उत्तम हे नाम. कोणी दिहात पावकाई, सामान्य नावेत बसण्यासाठी हातपाय ओले होतात पण भव करण्यासाठी ज्या नावेत नाम नौकेत बसणार आहात तिच्याने हातपाय सुद्धा ओले होत. इतकी सोपी नाम नौका आहे आणि त्या नाम नौकेचा इतका आनंद, इतका आनंद. तुम्ही कदाचित द्वारका कोणी गेलेलं आहे का? बेट द्वारकेला? हा, बेट द्वारका मग नाव मबटन तिथला आनंद होत का दुःख होत. माझ माझ असतं वय वाटत साथे बुडवते नाही साली. जो माझ जात नाही ना तो बरं वाटत पण माझ मागे आधी जाईल
आते जाईच ती नाव बुडानी भीती पण आहे नाव ही नाव भवतारून जीवाला पार नेते आणि त्या नावेत बसण्याचा आनंद क्षणिक आहे आणि या नावेत नाम नौकेत बसण्याचा आनंद अविरत आहे, अखूट आहे, न संपणारा आहे. आणि अशी नाम नौका साधूंकडे आजही उपलब्ध आहे, त्यात संदेह नाही. विठाला किती तरले म्हणाल, सगळे तरुण गेले. ज्यांनी नाम नौका संतांकडून प्रदान करून घेतली ते सगळे तरुण गेले. आता आपल्याला नाही वाटत का आपण तरुण जावं का डुबून जावं? कोणले वाटत बुडी जावं बा असं? कोणलेच वाटत नाही ना. फक्त एक लक्षात ठेवा, आपण प्रवासासाठी आलेलो आहोत आणि प्रवास सुरू झाला. त्या प्रवासामध्ये आपल्या खिशातले पैसे संपले तर काय होते? फजिती होते, फजिती. तसं आपल्याला या मनुष्य जीवनाचा प्रवास भेटलेला आहे. उर्वरित जे आयुष्य आहे ते बोनस मध्ये समजायचं. कशात? इथे काळाने सांगून ठेवलेलं आहे, या ठिकाणी लहान मोठा बाल वृद्ध अशी कुठली कॅटेगरी नाही. यारे लहान थोर, याती भलती नारी नर, न लगे विचार न लगे चिंता कवनाशी. कोणालाही चिंता करायची या ठिकाणी गरज नाही. सगळ्यांनी इथे यायचं, जे शिवजींनी जपलं ते नाम घ्यायचं आणि तरुण जायचं. साधू महात्मे म्हणतात, छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. अजून सोपं करून सांगतो, लक्षात येईल. आपण या ठिकाणी बसलेले सगळेजण शिव भक्त आहात, विष्णू भक्त आहात, विठ्ठल भक्त आहात, मारुती भक्त आहात, भैरोबा भक्त आहात, भवानी भक्त आहात. सगळ्यांनी अंतकरणामध्ये सगळ्या देवांची धारणा केलेली आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात, आम्ही जे भक्त आहोत ते निके शिवाचे भक्त आहोत. पुरावा सांगितला, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धले सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, पूर्ण कृपा केली गहिनी नाथा, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार. असं एकही आपल्या गावात घर नसेल की त्या घरात विठोबांचा फोटो नाही, ज्ञानोबांचा फोटो नाही, शिवजींचा फोटो. सगळ्यांच्या घरात सगळे फोटो अगदी अप टू डेट आहेत. पण मी म्हणतो, शिवजींचा एक फोटो असा आहे जे समाधीत बसलेले आहेत. आहे का? आहे. आता महादेव, देवादिदेव महादेव आहेत,
आता महादेवांना समाधी लावायचं काय कारण? काही गरज? पार्वती पुसे शिव शंभा, तुम्ही देवाधिदेव महादेव, तुम्ही भजन कोणाचं करता हा मज लाग्याचा. जे शिवजी आजही महिषू कापडी ये मार्गीचा, या रस्त्याचे महादेव आजही रस्त्याचे वाटेकरी आहेत. आणि अशा वाटेकरींना ज्या भजनाचा नाद लागला ते भजनानंदी झाले. मग तो नाद तुम्हा आपल्याला लागला पाहिजे का नको? कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, 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 पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, दयाच्या चिंतने निर्सेन, दयाच्या चिंतने निर्सेन, दयाच्या चिंतने निर्सेन संकट, दयाच्या चिंतने निर्सेन, हो दयाच्या चिंतने निर्सेन संकट, दयाच्या चिंतने निर्सेन संकट, हो दयाच्या चिंतने निर्सेन संकट, दयाच्या चिंतने साधू महात्मे म्हणतात की पार्वतीचा पती आजही योगीराज आहे. मग तो योग तुम्हा आपल्याला कळावा का तसंच राहावं? तो योग कळावा म्हणून तुम्हा आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला घातलं. तो योग आपण साधावा तेवढ्यासाठी हा मांडव घातला. परिणाम स्वरूप त्या योगाने काय घडेल, तो योग साधल्यानंतर काय तयारी होईल हे तुम्हा आपल्याला कळलं पाहिजे. तुमच्याकडे कांदा कापतस का मायावून तुम्ही? कांदा टसन कांदा राही ना, ते काय वाज डोया माहीत पाणी एवढसा कांदा मा एवढी पावर आहे की तो टसन राहिना म्हणजे डोया माहीत टचकन पाणी आणस. मग म्हणा देव धाकला आहे का मोठा आहे? कांदातून का कांदा आहे म्हण देव? आम्ही कांदा म्हणून भजन कराय न देव न कांदा म्हणून भजन नका करू. तो सगळ्यांच्या मनाचं मनोरथ जाणतो. तुम्ही अंधारामा त्यांना चिंता करा, चिंतन करा तरी तो जाणस. आणि अंधारामा गाया द्या, उजायामा गाया द्या, ती बी त्याला समजते. आमले असं वाटत आमले कोण दे का काही दे का कोण? त्यांना शेतीला पटासना डोक्यावर फिट कर द्यायची. तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा अंधारामा चालवू नये, पण त्यांना सीसीटीव्ही कॅमेरा बटासना डोक्यावर आहे. तो मनस मन भजन कोण खरं कराय ना म्हणतो. आम्ही कोणतं बी भजन करसूच ना त्यान मागे उद्देश राहत. मन पोऱ्याला लग्न होई जाओ, मन पोरले चांगलं नाही, मन वावर मग चांगलं पिको, त्यान वावरनं वाटोडो आमनं भजन. असं एखादा आहे का निरपेक्ष भावाने मंदिरात गेला? असं निरपेक्ष भाव लई संज्ञात का तुम्ही? या तरी निरपेक्ष भाव ठेवले तिने एक साव, पण तुम्ही ते बिलकुल ठेवतात. काही ना काही उपाधीत लई जातात ते देवन पाहिजे जाईल. तो बी म्हणस उन्हीसाठी उपाध. नाराय एवढस आणि सुखपटा जगणं. नाराय 20 रुपयानं हो, आणि बंगला बी होऊ दे, गाडी बी होऊ दे,
4 बांगडीवाली होऊ दे, 20 लाख नाही. मग गोऱ्याकडे सुरतचे चांगलं पिकू दे त्यानं वावर. कसावर एवढं गोया येतो तो म्हणा. उपाधी करशी की हानी पाडसो, बदल करशी ते वरीलही जासो, पण निरपेक्ष भावाने करा. कुठलंही कार्य करा निरपेक्ष भावाने केलं तर ते परिणाम करतात. आई आणि लेकीचा भाव निरपेक्ष असतो. कसा असतो? जर एखादा आजोबा गावात वारला आणि 4 आजोबा बाहेर दर्जावर बसलेले आहेत, ते आजोबा ओळखून घेतात. आई अंडेल चालणी बरं, आई ऊ चालणी बरं. कसं वाटतं माहित पड. हा, आईसाठी लढे लेख भावांतरीचा ये, सासूसाठी लढे सून अंतरीचा भिन्न. माम नवी अंतर ना भाव भिन्न ठीसन. जर देवकडे जासून ते देव काही आपलंस करावं नाही, पण भाव एक करी समजासून ते परिणाम होईल. अभंगन ती कंठी प्रेम दाटे ओहो नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठाच्या ठिकाणी कंठावृद्ध होतो. डोळ्यातनं गडगडा पाणी येतो आणि त्या क्रियेने आपलं हृदय फुगतं आणि हृदयात रामरूप प्रगट होतं. ही निक्या भक्ताची भक्ती आहे. तशी निकी भक्ती आपणही करा. निक्या भक्तीने लाभ होईल आणि निकी भक्ती नसेल तर देव राजी होणार नाही. कारण संत महात्मे सांगतात नामाचा परिणाम होतो. नाम उच्चार केल्यानंतर सद्गदित कंठ दाटू येणे फुटू हृदय, चिंतनाचा एक लाहो तुमच्या अहो विठ्ठली. आम्ही कामापुरती भक्ती करतो, पण संत महात्मे म्हणतात सततं कीर्तयंतो मा. माझं जो सतत कीर्तन करील तो मला मात्र अंकित करून ठेवेल. देव त्याच्या घरी राबतो जो देवाचं सतत भजन करतो. तुम्ही आपण कधी कधी करतो. दिवाळी खाजी जर पोरलेली ना, ती पोर बी दिवाळी खाजीची आहे. पण तुम्ही जर आठवडा माग्यात आईले बहीण उडीदने 10 किलोभर, आईले बहीण मुंगने 5 किलो, आईले बहीण तोरणे अर्ध पोत आंधे रोज ही कराय. निदान आठवडा मग एक फोन तरी
पण तुम्ही दिवाळी त्या का दिवाळी एक सत्य भाऊ नाही. तद्वत या ठिकाणी सुद्धा वारावारी भक्ती करू नका. सतत भक्ती करण्याचं साधन आहे नाम, आणि त्या नामाचा परिणाम आहे कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. रामरूप बाहेर शोधायची वस्तू नाही, राम आत आहे. आणि आतल्या रामाचं भजन शिका, आतल्या रामाची पूजा करा, आतल्या रामाला प्रसन्न करा. आणि आतला राम जे फळ देतो तो बाहेरचा राम, दृश्यातला राम फळ देत नाही. बाहेर शोधू नका, इकडे तिकडे शोधी शिकारे, फिरशील वेऱ्यापुरी, वसे तो देव तुझ्या अंतरी. त्या अंतरातल्या देवाची भजनाची रीत शिका, आणि तो अंतरात्मा आपल्या ठिकाणी प्रगट व्हावा अशी साधूंची रीत शिका. आणि ती रीत शिकण्यासाठी एकदा भजन करा. जय 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 जय.